हे बघा या वर्षीची थीम राहणार आहे चिंतामणीची प्रति बाळाची, त्यामुळे बघा कसं डेकोरेशन सजवलेलं आहे बघा. जय चिंतामणी बघा, गोविंदा गोविंदा. कशी पेंटिंग आहे या साईडला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा धन्यवाद. आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा 100 म्हणी हा तसा तुम्हाला सगळ्यांनाच यंदाच्या वर्षीचा विषय देखील माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून जितका सिंपल आणि एक साजरा आणि असा गोड जितका दरवर्षीप्रमाणे बनवता येईल तितकाच माझा यंदाही प्रयत्न असेल. तर सर्वांना नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी त्याचा आज पाठपूजन सोहळा असणार आहे. तर आपण तिकडेच जातोय. तर पूर्ण तुम्हाला कार्यक्रम मी दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो, कमेंटमध्ये नक्की लिहा. यावर्षी काय युनिक थीम आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. चला आता तिकडे जाऊया. लाइटिंग बघू शकता, खूपच गर्दी होणार आहे. आता चालू आहे 3 वाजले फक्त. बघा ही एंट्री या साईडने बघू शकता तुम्ही. बघा थीम जी आहे बालाची. हा आता पाठपूजन चालू आहे बघा. इथे विधिगत बघा प्रति बालाजी आहे वरती बघा. मागे ना गर्दी बघू शकता दोन्ही साईडला. यावर्षी प्रति बालाजी थीम असणार आहे बघा.
आजच्या या पाठपूजन सोहळ्याला 107 वेळा पाठपूजन सोहळ्याला पुनीत बालन सर इथे उपस्थित झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती इथे आम्हाला लाभली त्यांचं या चिंतामणी नगरीमध्ये आम्ही हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. पुनीत बालन सरांना मी विनंती करेन की आम्हा सर्वांना मार्गदर्शक त्यांनी 2 शब्द सांगावे. नमस्कार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज चिंचपूर्तीचा चिंतामणी गणपती याचा आज पाठपूजन संपन्न झाला आहे. 107 वर्षात पदार्पण म्हणून आज मला इथे मंडळाचे अध्यक्ष राजनजी व सर्व विश्वस्त मंडळांनी निमंत्रण दिलं त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. पुण्याचा महाराष्ट्रातला गणेश उत्सव सध्या पुण्यात असून पुण्याची सवय आहे, पण महाराष्ट्रातला गणेश उत्सव हा खरोखर गणेश उत्सव कुठे साजरा होत असेल तर ते मुंबई आणि पुण्यालाच होतो. दोन्हीकडे वेगळी असते, परंपरा वेगळी असते, धार्मिकता वेगळी असते. धार्मिकता सेम असते पण परंपरा वेगळी असते. आणि त्याच्यातून जो नवसाला पावणारा गणपती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती इथे मला आज त्यांनी बोलवलं आणि पाठपूजनसाठी मला बोलवलं. तर मी राजनजी आणि त्यांच्या पूर्ण विश्वस्त मंडळ आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मी त्यांना हे पण आश्वासन देतो की गणपतीच्या चरणी नेहमी आपली सेवा. साईडला पेंटिंग बघू शकता चिंचपोकळीच्या चिंतामणीची बघा. कशी पेंटिंग आहे या साईडला. डेकोरेशन एक नंबर बघा. लाइटिंग वगैरे बघा किती भारी आहे. खूप मोठा पाठ्यपूजन सोहळा होणार आहे. लाइटिंग बघा एक नंबर बघा. फुल क्राऊड आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा धन्यवाद. आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा 107वा पाठपूजन सोहळा इथे नुकताच संपन्न झाला. आता या पुढचे कार्यक्रम आता लवकरात लवकर आपण इथे सुरू करणार आहोत. कलार्पण संस्था यांच्या वतीनं गणेश वंदना हे भरतनाट्यम या नृत्याविष्कारातनं इथे सादरीकरण होणार आहे. कलार्पण संस्था आपण आला असाल तर त्वरित इथे माईकशी संपर्क
कला अर्पण संस्थेसाठी जोरदार टाळ्या. शंभूनाथ नृत्यालय, अंकित 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 अर्पण संस्था यांच्या वतीनं गणेश वंदनाच्या अध्यक्ष श्री राजन रामचंद्र निसोलकर आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती की आपण त्वरित मंचावर यायचंय. कसं असेल आणि याचंच उत्तर आपल्याला सर्वांच्या तर्फे ऐकायचंय ते म्हणजे मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे यांच्याकडनं. तर मी सिद्धेश दिघोळे यांना विनंती करतो की या वर्षीचा चिंतामणी कसा असेल हे आम्हाला नक्की सर्वांना सांगा. नमस्कार. यंदाचा आपला चिंतामणी हा तसं तुम्हाला सगळ्यांनाच यंदाच्या वर्षीचा विषय देखील माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून जितका सिंपल आणि एक साजरा आणि असा गोड जितका दरवर्षीप्रमाणे बनवता येईल तितकाच माझा यंदाही प्रयत्न असेल. तर सर्वांना जय गणेश, जय चिंतामणी. मी मंडळाचे अध्यक्ष श्री थोडं मॉनिटर पाहिजे. थोडा अजून मॉनिटर.
चला, तर हाच होता चिंचपोकलीच्या चिंतामणीचा पाठपूजन सोहळा. 3 ते 4 प्रोग्राम होते ते आपण कव्हर केले. अजून 2 ते 3 आहेत, पण ते आपण नाही कव्हर करत, कारण आपल्याला परेलचा राजा त्याचाही पाद्यपूजन आहे, तिकडे जायचे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर चिंचपोकलीचा चिंतामणीचा पाठपूजन सोहळ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.